याच एकतानगर परिसरामध्ये आहे। या एकतानगर परिसरामध्ये आता पूरस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। कालपासूनच या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। पुणे महानगरपालिका आणि प्रशासनाकडून देखील तितकीच काळजी घेण्यात येते। काल पालिकेकडून सांगण्यात येते अनेकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे, मात्र काही जण जे आहेत ते अजूनही आपल्या घरातच आहेत आणि काही जण जे आहेत ते रेस्क्यू करण्याला पूर्णपणे नकार देतात। मागच्या वर्षी देखील अशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र सरकारने याच्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं गेलं। वारंवार नुसती सरकार आश्वासनच देत आहे। यामुळे आता अनेकांचं जे आहे ते अनेक नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। रेस्क्यू होण्यासाठी मनाई करतात। त्याचबरोबर पालिकेला देखील या नागरिकांनी सहकार्य करावं असं पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते। गरज पडली तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो आणखी वाढला जाऊ शकतो, त्यामुळे येथील पाणी जे आहे ते आणखी वाढू शकतं असं देखील वारंवार पुणे महानगरपालिकेकडून सूचना केल्या जातात, मात्र नागरिक जे आहेत ते रेस्क्यू होण्याला मनाई करतात। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।